पृथ्वीराज चव्हाण यांनी जे महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री यांनी मालेगाव बॉम्बस्फोटानंतर एक विधान केलं की सनातन दहशतवाद हा शब्द वापरा आणि सनातन संस्थेबद्दल देखील ही सनातन संस्था दहशतवादी संस्था आहे असं धादांत खोटारडं विधान केलं। महाराष्ट्र राज्याच्या पूर्व मुख्यमंत्र्यांनी असं विधान करणं अत्यंत चुकीची गोष्ट होती, ही लोकांची दिशाभूल करणारी गोष्ट होती आणि सनातन संस्थेची बदनामी करणारी गोष्ट होती। म्हणून आज आम्ही आमचे वकील श्री रामदास केसरकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना बदनामीचा खटला त्यांच्यावरती चालवू म्हणून 10 कोटी रुपयांची नोटीस आम्ही बजावलेली आहे। कारण सनातन धर्म हा शांतीचा धर्म आहे, सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था आहे। या संस्थेबद्दल कोणती माहिती न घेता धादांत खोटी विधानं करणं आणि केवळ मुसलमानांच्या लांगुल चालण्यासाठी करणं, कारण ते कधी इस्लामी दहशतवाद अशा प्रकारचा शब्दप्रयोग करत नाहीत। त्यांनी मात्र मालेगाव बॉम्बस्फोटानंतर सर्वच्या सर्व हिंदुत्ववादी निरपराध म्हणून सिद्ध झालेले असताना अशा प्रकारचं विधान करणं हे चुकीचं होतं। आम्ही त्यांना 10 कोटी रुपयांची नोटीस, लीगल नोटीस दिलेली आहे। आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की तुम्ही तुमचं विधान मागे घ्या। येत्या 15 दिवसांमध्ये सनातन धर्मीयांची आणि सनातन संस्थेच्या विश्वस्तांची, साधकांची क्षमायाचना करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा। यासाठी आम्ही आज त्या ठिकाणी 10 कोटी रुपयांची त्यांना लीगल नोटीस इश्यू केलेली आहे।